नमस्कार. आज मी बनवणार आहे चटणी भाकरवडीचा मसाला उरलेला आहे, तर तो मी कसा वापरायचा ते सांगते. तर मी मिरची, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे आणि भाकरवडीचा मसाला. आपण भाकरवडी आणतो ना, तर त्यातली ते खाली आपल्याला मसाला निघतो, तो मसाला मी टाकून देत नाही, त्याची मी चटणी बनवते. तर इतकी टेस्टी लागते की बस. तर तुम्ही एकदा करून बघा. तर काहीच नाही, फक्त मिक्सरमध्ये सगळं साहित्य जाड असं भरडून असं छान असं जाड काढून घ्यायचं. तुम्ही काय म्हणता त्याला? आम्ही भरड म्हणतो. तर मिक्सरमधून छान असं 1-2 वेळेस फिरवून घ्यायचं. बघा किती छान निघलं ते. जास्त वेळ चालायचं नाही, थोडंसं काहीतरी बंद चालू करून फिरवून घ्यायचं. खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी आहे. तुम्ही एकदा करून बघा. आम्ही तर नाही मसाला उरला तर भाकरवडीचा भाकरवडीमधला काढून आणि त्याची चटणी बनवतो, कारण ते मसाला खूप छान असतो, गोड आंबट. जिरे, मोहरी, चवीपुरतं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. जास्त नाही टाकायचं मीठ, कारण मीठ हे भाकरवडीच्या मसाल्याला पण असतं. फक्त आपण मिरच्या जितक्या घेतल्या त्या मिरच्यानुसार मीठ टाकायचं. बस इतकंच साहित्य. आणि बघा, हिरवी मिरची टाकली म्हणजे खूप छान होतं. तुम्ही लाल तिखटही टाकू शकता किंवा लाल मिरच्याही टाकू शकता. जाडसं काढलं म्हणजे खूप छान असं मोकळी अशी छान अशी चटणी होते. काहीच नाही जास्त वेळ लागत. बघा किती छान असा कलर पण छान आला तिला. कशी वाटली चटणी? तुम्ही नक्की करून बघा.